फक्त एकच कॉर्न आणि त्यापासून आहे ना आपण 3 वेगवेगळे चाटचे प्रकार बनवणार आहोत आणि हे तीनही चाटचे प्रकार जे आहेत ना, ते अगदी 10 मिनिटात होतात. तर सुरुवातीला आपण जो कॉर्न चाट बनवणार आहोत ना, तो म्हणजे साधा सिंपल असा बटरी पेपर कॉर्न चाट आहे आणि खूप सुंदर लागतो हा. सिंपलच आहे. अगदी कमी साहित्यामध्ये पण चवीला सुंदर आहे. दुसरा आपण चीज पिझ्झा कॉर्न चाट बनवणार आहोत. ज्याचा फ्लेवर आहे ना थोडासा पिझ्झासारखा लागतो आणि लहान मुलांना स्पेशली हा चाट खूप आवडतो. आणि तिसरं जे कॉर्न चाट आपण बनवणार आहे ते म्हणजे स्ट्रीट स्टाईल मसाला कॉर्न चाट बनवणार आहोत, जे की चवीला चटपटीत आणि खूप सुंदर लागतं. बाहेर आता तुम्ही वातावरण बघतच असाल, छान रिमझिम पाऊस पडत आहे आणि त्यामध्ये हे जर कॉर्न चाट असे घरच्या घरी बनवता आले ना, तर क्या बात आहे. त्यामुळे आपण ही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. नमस्कार, कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर कॉर्न चाट बनवण्यासाठी आपण सुरुवातीला काय करणार आहोत, एक मोठा मी बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे. सोबतच त्या पाण्यामध्ये थोडीशी मी चिमूटभर साखर ऍड केलेली आहे. कारण आपण जे कॉर्न घेतो ते जर स्वीट नसतील तर किंचितशी साखर ऍड करायची आहे. यामुळे काय होतं की कॉर्नला हलकासा एक गोडवा येतो. आता हे पाणी आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडंसं चिमूटभर हळदही टाकली आहे. कॉर्नला छान एक रंग येण्यासाठी. छान पिवळसर असा रंग येतो. जर तुम्हाला जर कॉर्न पिवळ्या रंगाचे नसतील भेटले ना, पांढरे कॉर्न सुद्धा असतात, ते जर भेटले असेल तर हलकीशी हळद टाका. आणि जरी नाही पांढरे असतील, पिवळे असतील तरी थोडीशी हळद टाका. छान त्याला एक पिवळसर रंग येतो. आता मी काय करणार आहे की जे कॉर्न आहे, मका, याला मराठीत मका असं म्हणतात. तर हे मी साधारणतः इथे मी 2 मोठे कप इथं कॉर्न मी घेतले होते. ते मी या पाण्यामध्ये ऍड करणार आहे आणि आपल्याला हे छान एक 7 ते 8 मिनिटं उकळून घ्यायचे, थोडेसे शिजवून घ्यायचे. आता हे कॉर्न जसे जसे शिजतात ना, तसे तसे ते वरती तरंगायला लागतात पाण्यावरती. तर तुम्ही बघू शकता इथे हे हळूहळू कॉर्न छान तरंगत आहे आणि मस्त असे कॉर्न आहे ना, हे आपले शिजलेले आहेत. तुम्ही यावेळेस एक टेस्ट करून बघा, तुम्हाला लक्षात येईल. पण जरी असं नसेल टेस्ट करायचं तर एक लक्षात ठेवा, पाण्यावरती जेव्हा कॉर्न असे तरंगतात ना, याचा अर्थ कॉर्न आपले हे शिजलेले आहेत. अगदी 7 ते 8 मिनिटं लागतात, फार जास्त वेळ नाही. त्यानंतर हे कॉर्न जे आहेत ना, हे आता आपण यातलं सगळं पाणी काढून घेणार आहोत. आणि जे आपल्याला चाट बनवायचे आहे ना, ते हे कॉर्न गरम असतानाच बनवायचे आहेत. त्यामुळे अगदी फटाफट आपण हे बनवणार आहोत. आता मी यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता सर्वात पहिलं आहे ना, आपण सिंपल असं बटरी कॉर्न चाट बनवणार आहोत. तर त्यासाठी मी पॅनमध्ये बटर ऍड केलेलं होतं. पॅन मीडियम फ्लेमवर चांगला गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये हलकंसं बटर ऍड केल्यानंतर गरम गरमच आपल्याला कॉर्न ऍड करायचे आहेत आणि यामध्ये एखाद मिनिटभर छान परतून घ्यायचे आहेत. बरं, आता ह्या बटरी कॉर्न चाटमध्ये जर तुम्हाला मेयोनीज आवडत असेल तर तुम्ही मेयोनीज सुद्धा घालू शकता. मला मेयोनीज आवडत नाहीत म्हणून मी मेयोनीज अजिबात घालत नाही. थोडंसं चिमूटभर आपण इथं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आहे ना, सगळ्यात शेवटी आपण इथं काळी मिरी घालणार आहोत. येस, काळी मिरी पावडर घालायची आहे चिमूटभर. याने ना खूप सुंदर चव येते आणि मस्त बटरी पेपर कॉर्न चाट आपला रेडी होतो. असा हा कॉर्न चाट तुम्ही नेहमी मूव्ही थिएटरमध्ये पाहिला असेल, पण तिथं मेयोनीज घालतात. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मेयोनीज घालू शकता, नाहीतर स्किप करू शकता. तर हे बघा, मस्त असं आपलं हे बटरी कॉर्न चाट रेडी झालेलं आहे. ते मी आता बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि गरम गरमच याचा मी आस्वाद घेणार आहे. त्यानंतर आपण बनवणार आहोत चीझी पिझ्झा कॉर्न चाट, ज्याचा टेस्ट आहे ना बऱ्यापैकी पिझ्झाशी रिलेटेड असतो आणि चव अप्रतिम लागते. तर त्यासाठी मी काय करणार आहे, सुरुवातीला पॅनमध्ये बटर ऍड केलेलं आहे. त्यामध्ये पुन्हा 1 वाटी मी उकडलेले कॉर्न ऍड केलेले आहेत. आता यातच मी चिली फ्लेक्स आणि ऑरेगनो ऍड केलेला आहे. त्याचबरोबर पिझ्झा सॉस ऍड केलेला आहे आणि एखाद मिनिटभर आपण हे छान परतून घेणार आहोत. अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. आता आहे ना, थोडंसं चिमूटभर मीठ ऍड केल्यानंतर छान सगळं मिक्स करून घेऊया. आणि सगळ्यात लास्ट, आता हे चीझी पिझ्झा कॉर्न चाट आहे, त्याच्यामुळे ऑफकोर्स चीज तर आलंच. तर एखाद मिनिटभर छान परतल्यानंतर यामध्ये आपण ऍड करणार आहोत चीज. यामुळे ना मस्त असं हे चीझी पिझ्झा कॉर्न चाट आहे ना,
खूप सुंदर लागतं. तर छान असं मी यावर चीज पसरल्यानंतर भुरभरून घेतल्यानंतर आहे ना, एखाद मिनिटभर परतून घेतलेलं आहे. मस्त आपलं हे चीझी पिझ्झा कॉर्न चाट रेडी झालेलं आहे. हेही मी बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि यावर आहे ना, वरून थोडंसं पुन्हा मी चीज किसून घालणार आहे. आता सगळ्यात लास्ट आपण बनवणार आहोत जे स्ट्रीट स्टाईल मसाला कॉर्न चाट आहे ना, ते चटपटीत चवीचं खूप सुंदर लागतं. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. आता यामध्ये मी काय केलेलं आहे, 1 वाटी उकडलेले मी कॉर्न घेतलेले आहे. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटो ॲड केलेला आहे. त्याचबरोबर मी इथं काकडीही ॲड केलेली आहे. तुम्हाला काकडी नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता. पण काकडीने चव सुंदर येते, त्यामुळे काकडी आवर्जून ॲड करा. नसेल आवडत तर स्किप करू शकता. थोडंसं इथं मी चिली फ्लेक्स ॲड केलेला आहे. चिली फ्लेक्स जर नसतील तर तुम्ही चिमूटभर मिरची पावडर जरी ॲड केली ना तरीही चालतं. त्याचबरोबर जिरा पावडर आणि थोडंसं इथं मी चाट मसाला ॲड केलेला आहे. चवीपुरतं मीठ मी इथे ॲड करणार आहे आणि हे सगळं आहे ना आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय. बरं, जर आता इथे तुमच्याकडे काळं मीठ असेल तर काळं मीठही ॲड करा. मी काळं मीठ आणि सॉरी म्हणजे सेंधव मीठ आणि आपलं साधं मीठही ॲड केलेलं आहे. दोन्हीही ॲड केलेले आहे. छान चटपटीत अशी टँगी टेस्ट येते. त्याचबरोबर लिंबू पिळून घ्यायचं आहे सगळ्यात लास्ट, थोडीशी कोथिंबीर आणि मस्त हे ना सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त आपलं हे स्ट्रीट स्टाईल चटपटीत जे कॉर्न चाट आहे, मसाला कॉर्न चाट ते रेडी झालेलं आहे. अगदी 10 मिनिटात ह्या सगळ्या रेसिपी होतात. त्यामुळे बाहेर जाऊन खाण्यापेक्षा ना घरच्या घरी तुम्ही मुलांना असं हे कॉर्न चाट बनवून देऊ शकता. तीनही कॉर्न चाट आपले रेडी झालेले आहेत आणि अप्रतिम लागतात. त्यामुळे या पावसाळ्यात आहे ना, बाहेर जाऊन असे कॉर्न चाट खाण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी बनवा. तुम्हालाही आवडतील आणि तुमच्या मुलांनाही नक्कीच आवडतील. तर मी बनवलेली आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर आहे ना, माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे जेव्हा-जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल, तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि पुन्हा एकदा आहे ना, अशाच मस्त रेसिपीसाठी आपण भेटणार आहोत. तोपर्यंत खात राहा, आनंदी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.